चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। ट्रान्सफॉर्मर जळाल्याने शॉर्ट सर्किट, माडग्याळ इथं डाळिंब बागेला आग, सुमारे 6 लाखांचं नुकसान। मौजे माडग्याळ तालुका जत येथील गट क्रमांक 100/2 मधील खातेदार अर्चना अबा माळी यांच्या डाळिंब बागेला महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड होऊन लागलेल्या आगीत मोठं नुकसान झालंय। या घटनेत डाळिंब बागेसह शेतीसाठी वापरण्यात येणारे साहित्य व अवजारे जळून खाक झाले असून सुमारे 6 लाखांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। मिळालेल्या माहितीनुसार माडग्याळ गावापासून 1 किलोमीटर अंतरावरील असलेल्या अर्चना माळी यांचं शेत आहे। या शेताजवळ असलेला MSEBचा ट्रान्सफॉर्मर अचानक जळाल्यामुळे शॉर्ट सर्किट झाला। त्यातून उडालेल्या ठिणग्यांमुळे जवळील डाळिंब बागेला आग लागली। वाऱ्याच्या झोतामुळे ही आग वेगानं पसरत गेल्यानं बागेतील अनेक डाळिंब झाडांचं मोठं नुकसान झाले। या आगीत शेतीसाठी वापरण्यात येणारी विविध अवजारे, शेतीचं साहित्य, PVC प्लास्टिक पाईप तसेच इतर आवश्यक सामग्री पूर्णपणे जळून खाक झाली, ज्यामुळे शेतकरी अर्चना आबांना माळी यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। ग्रामस्थांच्या मदतीनं काही वेळानंतर आग नियंत्रणात आणण्यात मात्र तोपर्यंत डाळिंब बागेचं मोठं नुकसान झाले होते। दरम्यान या घटनेबाबत गाव कामगार तलाठी अभिजित गावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा तयार केलाय। तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून झालेल्या नुकसानीचा आढावा घेतलाय। या घटनेनंतर शेतकऱ्याला तात्काळ मदत व नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते आहे। तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महावितरण विभागाने ट्रान्सफॉर्मरची नियमित देखभाल व दुरुस्ती करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात येत आहे।